हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता वाजले संध्याकाळचं 5 वाजलेलं आहे आणि इकडे बघा मस्त वातावरण कसं आहे. पाऊस येतं का असं झालेलं आहे. लक्ष्मी वातावरण दाखव. बघा मस्त आभाळ भरलेलं आहे आणि इकडं आम्ही आलो आहे शेतात. कशाला म्हणजे माझ्या हातात काय आहे बघितलं तसं तुम्ही. कणसं काढायला आलो आहे. कणसं काढून मग संध्याकाळी चुलीवर मस्त पातेला भरून कणसं शिजवायचं आहे म्हणून इकडं आलेलं आहे. एवढं कणसं काढलेलं आहे, अजून आहेत आणि 2 दिवस सोडून काढायला येते म्हणून एवढं काढलेलं आहे. एवढं म्हटलं तर मी पातेला भरते काय का नाही लक्ष्मी. चल आता पुढं आहे का बास का एवढं लक्ष्मी. चला आता घरला बास. चला आता बास. इकडे बघा आता कधी सोलून चुलीवर चूल पेटवतो आणि चुलीवर ठेवतो. आणि पाऊस पण पडायला लागला, पत्र्यावर आवाज येतोय. पाऊस पडायला लागले. पाऊस पडायला बाहेर मग मस्त गरम गरम कणसं चुलीवर शिजवलेलं खायचं. पावसाळ्यात तर लईच मजा येते कणीस खायला. आता काय पावसाळा नाही आहे, खरं पाऊस यायला लागला आहे आणि मी कणीस पण आणलेला आहे. आज मजा आहे कणीस खाणार. कवळं छोटे छोटे आहेत खरं. अव्वा लक्ष्मी ह्याच्यात तर काहीच नाही. लक्ष्मी काय बोलणार नाही. मी एकटीच वटवट करायचं. हाय एवढंच शिजवायचं का. मोबाईल करायचा. चाललंय आमचा स्वयंपाक. बघा लाईट आलेलं नाही. लाईट आता येतं 6:30 वाजता. लाईट आलेलं नाही आणि त्याच्या लक्ष्मीचा स्वयंपाक चाललेला आहे. आमची करायला लागल्या आणि भाजी याच्यात करायचं आहे. भाकरी आज भाकरी नाही चपाती बनवायचं आहे. चुलीवर मस्त कणसं ठेवलेलं आहे. चला बघूया शिजलंय का. बघा बाहेरचं मस्त वातावरण कसं झालेलं आहे. पाऊस काही जास्त झालेला नाही आहे, थोडंच पाऊस झालेला आहे खरं वातावरण मस्त झालेलं आहे. बघा इकडे लाईट आलेलं आहे. मोबाईलला चार्ज नव्हतं मग कणीस शिजलं आम्ही सगळ्यांनी खाल्लं. लाईट पण लावतं, मोबाईलला चार्जिंग नव्हतं. चला आता चपाती करून झालेलं आहे आणि आता करायचं आहे स्वयंपाक. आमटी आणि चपाती झालेलं आहे आणि आता बनवायचं आहे मस्त भुर्जी. हे बघा कोंबड्यांचं अंडी. हे बघा किती 12 अंडी आहेत.
काय आता भुर्जी एवढं काय करायचं नाही, त्यातलं 4-5 अंड्याचं भुर्जी करायचं आहे. चला भुर्जीचं रेसिपी दाखवतो आज. हे बघा चपाती पण झालेलं आहे आणि इकडं आमटी. चला भुर्जी करतो. अंड्याची भुर्जी तयार झालेला आहे. कोथिंबीर तेवढं पाहिजे होतं, कोथिंबीर नाही आहे. कांदा टोमॅटो चटणी घातलं, तेल घातलं, मस्त तयार झाले भुर्जी. गॅस बंद केलं. इकडे भुर्जी तयार झालेलं आहे आणि आता इकडे जेवायला वाढून द्यायला लागलोय. आणि आजचं जेवण काय काय आहे बघा. अख्खं मूगची आमटी आहे, भात आहे आणि मस्त भुर्जी आहे, अंड्याची भुर्जी आणि चपाती. आजचं संध्याकाळचं जेवण. या जेवायला तुम्ही पण. आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, शुभरात्री.